नवजीवन विद्यामंदिर तळाशेत इंदापूर या विद्यालयाचा श्री सुनील तटकरे यांच्या नावाने नामविस्तार सोहळा आज पार पडला। रायगड जिल्ह्यातील मोठ्या संख्येने लोकांची या सोहळ्याला उपस्थिती होती। इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। या सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पडला। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या कार्याची महती सांगितली। श्री सुनील तटकरे नवजीवन विद्यामंदिर असे नाव दिले, मी मंडळाचे अभिनंदन व धन्यवाद मानतो असे ते म्हणाले। सुतारवाडीसारख्या छोट्याशा गावातून जन्म घेऊन छोट्याशा समाजातील व्यक्ती त्याचं संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये सामाजिक चळवळीत अतिशय उत्कृष्ट काम आहे, यांचे नाव लागावे याचाच सार्थ अभिमान आहे असे ते म्हणाले। राज्याचा आमदार कसा असावा, मंत्री कसा असावा आणि लोकसभेत निवडून गेलेला खासदार कसा असावा, तसेच केंद्रीय मंत्रिपद भविष्यात मिळेल आणि ते मिळाल्यानंतर तो कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे खासदार तटकरे आहेत असे ते म्हणाले। या सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री आदितीताई तटकरे यांचेही मार्गदर्शन लाभले। कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य अनिल के तटकरे, रायगड दक्षिण जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, इंदापूर विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेखर शेठ देशमुख, अविनाश मांडवकर, चंद्रकांत राऊत, उदय अधिकारी, दीपक शेठ जाधव, माणगाव तालुका अध्यक्ष काका नवगणे, ॲडव्होकेट राजू साबळे, बाळा खातू, समीरभाई मेहता, संदेश मालोरे, आनंद यादव, बाबूशेठ खानविलकर, महेश महाजन, नामदेवराव, नितीन घोणे, मेघनाथ सातपुते, शुक्रदास मोरे, संगीता बक्कम, सायली दळवी, श्रद्धा यादव, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या एकत्रच असताना ते अध्यक्ष होते, आताही ते अध्यक्ष आहेत आणि मला वाटतं येणाऱ्या सर्व काळामध्ये आपल्या सर्वांचं, आपल्या मतदारसंघाचं असेल किंवा जिल्ह्याचं असेल, हे काम अतिशय प्रामाणिकपणाने ते करतायत। एखाद्या कामाचा पाठपुरावा कसा करावा, एखाद्या कामाच्या मागलं लागलं की किती झपाटून काम करावं, याचा प्रत्यक्ष अनुभव मी अनेक वेळा घेतलेला आहे। मग ते युनानी कॉलेजच्या निमित्ताने असेल, मी ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना आपल्या विभागातील विकास कामाच्या निमित्ताने असेल, मी 99ला विधानसभेला निवडून आलो। आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची सत्ता 99 साली आली। तटकरे साहेब मला सिनियर होते आणि सातत्यानं गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये अनेक प्रसंगामध्ये मला साथ देण्याचं, मला पाठिंबा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून उतराई होणं, त्यांनी गोरगरीब सामान्य माणसाची सेवा प्रामाणिकपणानं केली, विकासासाठी वाहून घेतलं आणि कोकणासारख्या प्रदेशात येऊन एखाद्या व्यक्तीनं नाव कमावणं इतकं सोपं गोष्ट नव्हती। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने आपला लोकप्रियता मिळवली, आपल्या हृदय सिंहासनावर ते आरूढ झाले आणि या सगळ्या बळावर या पुढच्या काळात त्यांना अशीच नवनवीन पदं मिळतील आणि तुम्ही जे नाव दिलेलं आहे ते किती सार्थक आहे याचा प्रत्यंतर तुम्हाला आलेला आहे आणि म्हणून या संस्थेचे आभार मानणं आणि आज सुनील तटकरे नवजीवन विद्यामंदिर आज नामविस्तार सोहळ्याच्या निमित्ताने मला उपस्थित राहताना फार मोठा आनंद होतो आहे। त्याला एका माझ्या चांगल्या मार्गदर्शनाचं नाव दिल्याबद्दल मी आपल्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काम करेन आणि तुम्हाला सहकार्य करेन असं आश्वासन मी या निमित्ताने देतो। इंदापूर या शाळेचा विद्यार्थी SSCच्या परीक्षेमध्ये पहिला राज्यातला आलेला असेल, अशा पद्धतीचं काम या पुढच्या काळामध्ये करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।